नमस्कार सर्व रसिक खवय्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कुक विथ गीतामध्ये हार्दिक स्वागत। आज आपण बनवणार आहे सोलापुरी स्पेशल शेंगदाणा पोळी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी तीळ, थोडंसं जायफळ, तेल आणि गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल घालून मी पीठ मळून घेत आहे। पीठ मळत असताना पाणी आपल्याला थोडं करत पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जेवढं आपण चांगलं मळून घेऊ तेवढ्या आपल्या ज्या पोळ्या करणार आहेत त्या व्यवस्थित पोळ्या होणार आहे। म्हणून पोळी करण्यासाठी कणिक महत्त्वाची आहे। आपण हे जे गव्हाचं पीठ आहे हे व्यवस्थितरित्या थोडं पाणी घालत आपण मळून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे हे जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही, मीडियम त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। पीठ पूर्ण मळून झालेलं आहे। थोडंसं मी त्याला तेलाचा हात पुसते व पीठ अजून एकदा मळून घेते। आता हे पीठ जे मळलेलं आहे किमान अर्धा तास तरी भिजलं पाहिजे। भिजत ठेवलं तर नंतर ह्याच्या पोळ्या व्यवस्थित होतात। यानंतर आपण शेंगाच्या पोळीसाठी लागणारं सारण तयार करायचं आहे। भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत। त्यामध्येच मी खिसलेला गूळ टाकते। भाजलेले शेंगदाणे आणि खिसलेला गूळ अजून एकदा मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये आपण तो काढत आहे। मिक्सरमधून हे सारण अगदी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट कुठेही मोठं राहणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची। जर शेंगदाण्याचे मोठे राहिले कूट तर आपली पोळी ही फुटू शकते आणि पोळी फुटल्यामुळे गूळ गरम ह्याच्या तव्यामुळे गूळ काय होतो बाहेर येतो आणि पोळी ही करपते। म्हणून शेंगदाण्याचं कूट आणि गूळ हे जे सारण आहे ते आपल्याला बारीक केले पाहिजे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे अर्धी वाटी तीळ घेतलं होतं ते तीळ टाकलेलं आहे। तीळ टाकल्यानंतर आपण अजून एकदा हे सारण हाताने व्यवस्थितरित्या मिक्स करत आहोत। तीळ ह्यासाठी टाकलेलं आहे की आपण मकर संक्रांतीच्या निमित्त ह्या पोळ्या करत आहे म्हणून। त्यानंतर थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे। जायफळाने पोळी अतिशय खमंग लागते खाण्यासाठी। जायफळ किसून टाकल्यानंतर अजून एकदा आपण सारण मिक्स करून घ्यायचं आहे। सारण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचे छोटे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण शेंगदाण्याची पोळी लाटायला घेऊया। कणिक अर्धा तासभर भिजलेली आहे। कणिक अतिशय चांगली भिजलेली आहे। मी त्याचा एक छोटासा गोळा घेते पोळी लाटण्यासाठी। थोडंसं मी हाताला तूप लावून कणकेचा गोळा अजून एकदा गोळसून घेते। कोरडं पीठ थोडंसं गोळ्याला लावलं आहे आणि एक पुरी लाटल्यासारखी छोटीशी आपण पुरी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण आपल्याला भरायचं आहे। सारण भरताना हा आपण कणकेचा उंडा जो करत आहे त्याला सील व्यवस्थित करायचं आहे आपल्याला। म्हणजेच त्याची पूर्ण जे आहे तो उंडा आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जे आतमध्ये पिठामध्ये कणकेच्या पिठामध्ये जे भरलेलं जे सारण आहे ते सारण बाहेर येऊ नये याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। कोरडं पीठ लावून पोळी लाटण्यास सुरुवात करूया। पोळी लाटताना अगदी अलगद हाताने आपल्याला चारही बाजूने फिरवून गोल फिरवून पोळी लाटायची आहे। थोडंसं कोरडं पीठ घेऊन पोळी उलटा पालट करून दोन्ही अंगाने आपल्याला काय करायचे आहेत पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। पोळी लाटताना जी पोळीची किनार आहे ही आपल्याला पातळ बारीक अशी लाटून घेतली पाहिजे।
पोळीची जर किनार जाड असेल तर पोळ्या दिसायलाही एवढ्या छान वाटणार नाहीत आणि खायलाही चांगल्या वाटत नाहीत. म्हणून जेणेकरून पोळीची जी किनार आहे ती आपल्याला सर्व बाजूने एक समान लाटून घ्यायची आहे. मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम करायची आहे. जास्त हाय फ्लेमवर ह्या पोळ्या भाजायच्या नाहीत आपल्याला. मी थोडंसं 1 चमचा तूप घेते आणि तव्यावर सोडलेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आणि पोळी आपण भाजायला घेतलेली आहे. शेंगदाण्याच्या पोळ्या ह्या आपल्याला मध्यम गॅसवर खरपूस अशा भाजून घेतल्या पाहिजेत. अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या ह्या लाटून घेत आहे. सोलापूरमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्त श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची जत्रा असते. या जत्रेलाच गड्डा यात्रा असेही म्हटले जातात. या निमित्ताने भोगीच्या दिवशी सोलापुरातील प्रत्येक घरामध्ये बाजरीची भाकरी, 12 भाज्यांचा गरगट्टा, शेंगदाण्याची पोळी हा मेनू प्रत्येक घरामध्ये केलेला आहे. पोळी खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. सर्व बाजूने व्यवस्थितरित्या भाजून घ्यायची आहे. पोळी लाटताना आपल्याला अलगद हाताने लाटून घ्यायची आहे. अर्धा चमचाच पोळीला मी तूप लावलेलं आहे. हा यूट्यूबचा माझा पहिला व्हिडिओ आहे जो सिद्धरामेश्वरांच्या चरणी मी अर्पण करीत आहे. बघा किती छान पोळी भाजलेली आहे. खरपूस अशी, दिसायलाही किती सुंदर दिसते. पूर्ण बाजूने पोळी अतिशय सुंदररित्या भाजलेली आहे. शेंगदाण्याच्या पोळीचं सारण हे जवळजवळ महिनाभर आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आणि ह्या ज्या पोळ्या आपण केलेल्या आहेत कमीत कमी 8 ते 10 दिवस आपण सहज त्या व्यवस्थित राहतात आणि खाऊही शकतो आपण. प्रवासामध्ये कुठेही जाताना, सहलीला मुलांना जाताना आपण आवर्जून शेंगदाण्याच्या पोळ्या ह्या करून देत असतो. बघा किती सुंदर अशा शेंगदाण्याच्या पोळ्या झालेल्या आहेत. सर्व रसिक खवय्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अतिशय सुंदर अशा शेंगदाण्याच्या पोळ्या झालेल्या आहेत. सोलापुरी शेंगदाण्याच्या स्पेशल पोळ्या झालेल्या आहेत. धन्यवाद.